बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीची नामुष्की टळली। अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करायला न्यायालयाचे कर्मचारी आले होते, मात्र अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर जप्तीची कारवाई टळली। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात चिखली तालुक्यातील मोहोदरी येथील एका शेतकऱ्याची जमीन ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पासाठी शासनानं भूसंपादित केली होती, मात्र शासनाकडून शेतकऱ्याला अपेक्षित मोबदला मिळाला नव्हता। पीडित शेतकऱ्यानं प्रकरण 1998 मध्ये न्यायालयात दाखल केलं होतं। 2012 मध्ये या प्रकरणी न्यायालयानं शेतकऱ्याला मोबदला देण्याचे निर्देश शासनाला दिले होते। मदतीचा एक टप्पा शेतकऱ्याला 2014 मध्ये मिळाला, मात्र अद्यापही शेतकऱ्याची शासनाकडे 82,493 एवढी रक्कम बाकी होती। मात्र 10 वर्षे उलटून देखील मोबदला न मिळाल्यानं न्यायालयानं ब्राह्मणवाडा लघुसिंचन प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व फर्निचर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार ॲडव्होकेट राहुल दाभाडे आणि पीडित शेतकरी मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर एकच खळबळ उडाली। मात्र सहाय्यक महसूल अधिकारी शैलेश गिरी यांनी 10 एप्रिलच्या आत यावर आवश्यक कार्यवाही करणार असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर ही जप्तीची कारवाई टळली आहे। आज दिनांक 2/4/2025 रोजी माननीय विद्यमान न्यायालय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या आदेशानुसार भूसंपादन प्रकरणातील डिक्री होल्डर चंद्रभागा फुलचंद उत्पुरे यांची वाढीव रक्कम व त्याचप्रमाणे व्याजासकटची रक्कम वसूल करण्यासाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व लघुसिंचन प्रकल्प अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलो असता या ठिकाणी ब्राह्मणवाडा शिवारातील माझे पक्षकाराची 1 हेक्टर 1 आर शेतजमीन ही भूसंपादित करण्यात आली होती 1998 मध्ये। 1998 पासून तो निकाल लागायला 14 वर्ष 4 महिने 7 दिवस लागले। त्यानंतर त्याला जी रक्कम मिळायला पाहिजे होती 40,890 रुपये, तर ती रक्कम मिळवण्यासाठी त्याला आजपर्यंत म्हणजे एकूण 25 वर्ष कष्टा कावाव्या लागल्या, कारण यामधली रक्कम फक्त 40,890 रुपये 5/5/2015 रोजी जमा केली होती। 5/5/2015 ते आज दिनांक 2/4/2024 रोजीपर्यंत 82,493 रुपये घेणे बाकी असताना आज तागायत लघुसिंचन प्रकल्प अधिकारी यांनी कुठलीच कारवाई न केल्या कारणाने विद्यमान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जप्ती वॉरंट घेऊन या ठिकाणी आले असता संबंधित अधिकाऱ्यांचा या ठिकाणी धावपळ झाली। त्यांना ब्राह्मणवाडा टँकच माहिती नाही, कोणत्या प्रकल्पात आहे हेही माहिती नाही, त्यांच्याजवळ प्रकल्पाची कागदे अर्धवट आहे। असे असताना सुद्धा मी स्वतःहून त्यांना अवॉर्डची नक्कल काय आणि निकालाची प्रत दिली। त्यानंतर या प्रकरणाला कुठे वळण चांगले मिळाले आणि यानंतर माननीय कार्यकारी अधिकारी धन व पुनर्वसन विभाग जीवगाव प्रकल्पाचे मेतकर साहेब यांना कळविण्यात आले व विशेष भूसंपादन अधिकारी लसिका म्हणजे कामे विभागातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले की यांची रक्कम जी आहे ती 10/4/2025 पर्यंत विद्यमान न्यायालयात जमा करावी, अन्यथा पुढच्या तारखेला कलेक्टर साहेब आणि भूसिंपन अधिकारी यांची खुर्ची जप्त करण्यात येईल। त्याचप्रकारे इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।